यानंतर एक महत्त्वाची बातमी पश्चिम बंगालच्या राजकारणातून पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींना आणखी एक धक्का बसलाय। राज्यसभेच्या माजी 3 खासदारांनी राजीनामा दिलाय। राजीनामा देत या 3 खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। त्यामुळे आता त्यांना पोटनिवडणुकीसाठी भाजपकडूनच उमेदवारी मिळालेली आहे। 24 जुलैला राज्यसभेच्या या पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे। सुखेंदू शेखर रॉय, सुष्मिता देव आणि प्रकाश बारीक यांना उमेदवारी देण्यात आली आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून। रामराजे, याबाबत काय अधिक माहिती? बिलकुल, आपल्याला माहिती आहे की तृणमूल काँग्रेसचे लोकसभेचे 20 आणि त्याचबरोबर राज्यसभेमध्ये काही खासदार यांनी ममता बॅनर्जी यांची साथ सोडलेली आहे। यापूर्वी लोकसभा खासदारांनी साथ सोडल्याचं जाहीर केलं होतं। त्यानंतर राज्यसभा खासदारांनी पण आता राजीनामा दिलेला आहे आणि भाजपमध्ये ते दाखल झालेले आहेत। भाजपचं आता सदस्यत्व पण त्यांनी घेतलेलं आहे आणि त्यानंतर तात्काळ त्यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे। सुखेंदू शेखर रॉय, सुष्मिता देव आणि प्रकाश बारीक या तिघांनाही उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि यापुढे हे तिन्ही खासदार भाजपचे खासदार आहेत असं ओळखले जातील आणि त्यामुळं या तिघांनीही टीएमसीचे दरवाजे आपले हे बंद केलेले आहेत आणि त्यामुळं भाजपची कुठेतरी आता राज्यसभेमधलं जे संख्याबळ आहे ते वाढताना दिसत आहेत। त्यामुळे येत्या अधिवेशनामध्ये जे विधेयक संमत करायचे तर त्याच्यामध्ये सुद्धा मदत होणार आहे। आपल्याला माहित आहे की यापूर्वी सुद्धा आम आदमी पक्षाच्या राघव चड्डा यांनी बंडखोरी केली होती आणि ते थेट आपल्या खासदारांसह भाजपमध्ये सहभागी झाले होते। त्यानंतर ही दुसरी घटना आहे की ज्यामध्ये टीएमसीचे हे 3 खासदार भाजपमध्ये सहभागी झाले आहेत। त्यामुळं जो मार्ग आहे तो अधिक सुकर होत चाललेला आहे पुढची विधेयक संमत करण्यासंदर्भातचा। धन्यवाद रामराजे, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। यानंतर एक महत्त्वाची बातमी ती देशातून आणि तीही पश्चिम बंगालच्या राजकारणातून। ममता बॅनर्जी यांना आणखी एक धक्का बसलाय। तृणमूल काँग्रेसचे 3 माजी राज्यसभा खासदार सुष्मिता देव, सुखेंदू शेखर रॉय आणि प्रकाश बारीक यांनी गुरुवारी भाजपमध्ये प्रवेश केला। प्रदेशाध्यक्ष सामिक भट्टाचार्य यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला। पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत टीएमसीच्या पराभवानंतर तिन्ही नेत्यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा तसंच टीएमसीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता। सुखेंदू शेखर यांनी 8 जून रोजी, सुष्मिता देव यांनी 10 जून रोजी तर प्रकाश बारीक यांनी 11 जून रोजी राजीनामा दिला होता। बंगालमधील आता या 3 राज्यसभा जागांवर पोटनिवडणूक होणार आहे आणि त्यासाठी 24 जुलैला मतदान होईल आणि त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे। दरम्यान या पक्षप्रवेशामुळे ममता बॅनर्जींच्या टीएमसीला कोणताही फरक पडणार नाही अशी प्रतिक्रिया ममता गटाच्या खासदार डोला सेन यांनी दिली। ही लोकशाही आहे, त्यांना जे करायचे ते करू दे, जनताच त्यांचा निकाल देईल असंही डोला सेन यांनी सुनावलंय। कोई फर्क नहीं पड़ता, कोई इसका जवाब भी हमने दे दिया, जनता ने भी उसको जवाब देंगे। हम सब सेकेंडरी फैक्टर है, कौन हमको मानता है सोचिए तो। ममता जी ने हम लोगों को नॉमिनेट करके पीपल को बोलते हैं इसको वोट देके जिताइए, तब ना हमको वोट मिलते हैं, हम एमपी एमएलए वगैरह वगैरह बनते। तो कोई फर्क नहीं पड़ता, जो जी चाहे उनको करने दीजिए। डेमोक्रेटिक कंट्री है, जिसको गद्दारी करने का मन है करने दीजिए।